मित्रांनो, तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे प्रश्न डिस्कस केले आहेत, जे येणाऱ्या परीक्षेत थेट विचारले जाऊ शकतात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज 11 जून 2026 या दिवशीच्या चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की आपण जे प्रश्न बघणार आहोत ते येणाऱ्या परीक्षेत थेट विचारले जाऊ शकतात. तर अशाच दर्जेदार चालू घडामोडींवरील प्रश्नांसाठी आजच MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता आपण पहिला प्रश्न बघू. भारतीय वायुसेनेचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे एअर मार्शल आशुतोष दीक्षित. एअर मार्शल आशुतोष दीक्षित. तर 1 जुलै 2026 पासून ते भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख पद स्वीकारतील, म्हणजेच व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ. त्यांना 3,300 तासाहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे की ते 1 जुलै 2026 पासून वायुसेनेचे उपप्रमुख पद स्वीकारतील. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. 10 जून 2026 रोजी भारताचे सर्वात जास्त काळ सलग सेवा देणारे निर्वाचित पंतप्रधान कोण बनले आहे? तर याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. यावर परीक्षेत नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर नरेंद्र मोदी यांनी 4,399 दिवसांचा सलग कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यांनी जवाहरलाल नेहरू यांचा 4,398 दिवसांचा सलग कार्यकाळाचा विक्रम मोडला आहे. तर याचं एक्सप्लेनेशन आपण बघू. जवाहरलाल नेहरू यांनी हे 4,398 दिवस सलग हे पंतप्रधान होते आणि आता नरेंद्र मोदी यांनी 10 जून रोजी हा विक्रम मोडला आहे. ते 4,399 दिवस सलग पंतप्रधान म्हणून त्यांनी कार्यकाळ पूर्ण केला आहे. तर ते 2014, 2019 आणि 2024 निवडणुका जिंकणारे पहिले नेते आहेत. सलग या निवडणुका त्यांनी जिंकल्या आहेत. तर यामधील पहिला पॉईंट म्हणजे ते कोणत्या दिवशी त्यांनी हा विक्रम केला, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. नरेंद्र मोदी यांचं नाव लक्षात ठेवा. त्यांनी कोणत्या सलग निवडणुका जिंकल्या ते पण तुम्ही लक्षात ठेवा आणि दिवस पण तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यांनी कोणाचा विक्रम मोडला हा पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, कारण की या छोट्या छोट्या पॉईंट्सवरही परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. अहमदाबाद येथे झालेल्या पहिल्या जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2026 मध्ये पदक तालिकेत प्रथम क्रमांक कोणत्या देशाने मिळवला? तर याचं उत्तर आहे भारत. भारत हे याचं योग्य उत्तर आहे. तर हा एक परीक्षेत प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो, कारण की भारत हा पदक तालिकेत भारताने प्रथम क्रमांक पटकावला. तर भारताने एकूण 114 पदके जिंकली आहेत आणि त्याच्यात 102 सुवर्ण पदके जिंकली आहेत. तर या स्पर्धेचा शुभंकर जो होता तो वीर नावाचा सिंह होता आणि दुसऱ्या स्थानावर जपान हा देश राहिला आहे आणि अर्जेंटिना तिसऱ्या स्थानावर राहिला आहे. तर यामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स आपण लक्षात ठेवू. इथे इम्पॉर्टंट मी मार्क करते. तर अहमदाबाद येथे ही जागतिक योगासन चॅम्पियनशिप झाली. दुसरा पॉइंट आहे आपण मार्क करू. ही पहिली जागतिक योगासन चॅम्पियनशिप होती. तर हे अहमदाबाद मध्ये झाली. हे पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. पहिली होती हे लक्षात ठेवा. भारताने पहिला क्रमांक पदक तालिकेत पटकावला हा पण तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा. भारताने एकूण 114 पदके जिंकली आणि त्याच्यात 102 सुवर्ण पदके होती, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि या स्पर्धेचा शुभंकर जो आहे तो पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि दुसऱ्या स्थानावर आणि तिसऱ्या स्थानावर कोणते देश राहिले? तर दुसऱ्या स्थानावर जपान आणि अर्जेंटिना, तिसऱ्या स्थानावर राहिला. हे दोन्ही पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. एकूणच हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. कोणत्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे इस्रायल हा देश. तर इस्रायलचे वाणिज्य दूत यानिव रेवेच यांनी ही घोषणा केली आहे. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे की कोणत्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर हा देश आहे इस्रायल. हा एक
पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा या प्रश्नामध्ये. भूबंदरावरील माल वाहतूक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी अमित शहा यांनी कोणते डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले आहे? तर याचं उत्तर आहे विनिमय. विनिमय हे याचं योग्य उत्तर आहे. तर विनिमय हे भूबंदरासाठीचे केंद्रीकृत डिजिटल पोर्टल आहे. तर यांनी कागदपत्रांचे काम 90% कमी होणार आहे आणि ट्रकचा प्रतीक्षा वेळ 40 ते 60% कमी होईल. तर यामध्ये तुम्ही महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवा की विनिमय हे डिजिटल प्लॅटफॉर्मचे नाव लक्षात ठेवा आणि हे कशासाठी सुरू केले आहे. तर हा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा, भूबंदरावरील माल वाहतूक आणि प्रवाशांच्या सोयींसाठी हे प्लॅटफॉर्म सुरू केले आहे. कोणी सुरू केले आहे? अमित शहा. हा पण पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा आणि हे एक महत्वाचे पॉइंट्स आहेत. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. राहावीर या योजनेअंतर्गत रस्ते अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी नागरिकांना किती बक्षीस दिले जाते? तर याचं उत्तर आहे 25,000 रुपये. तर अपघातग्रस्तांना गोल्डन आवर मध्ये मदत करण्यासाठी ही योजना सुरू आहे. राहावीर ही योजना. मदत करणाऱ्या व्यक्तीला 25,000 रुपये व प्रशस्तीपत्रक दिले जाते. तर प्रसारासाठी रॅपिडो या कंपनीने करार केला आहे. तर नुकताच हा करार झाला म्हणून हा चर्चेत होता म्हणून आपण हा क्वेश्चन घेतला आहे. तर यामध्ये महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवा, राहावीर ही या योजनेचं नाव आहे. याचा उद्देश आहे गोल्डन आवर मध्ये मदत करण्यासाठी ही योजना आहे. तर हा एक महत्वाचा पॉइंट आहे. किती मदत दिली जाते? मदत करणाऱ्या जी व्यक्ती मदत करते, ज्याचा ऍक्सिडेंट झाला आहे, तिला मदत करणाऱ्या व्यक्तीला 25,000 रुपये व प्रशस्तीपत्रक दिले जाते. हा पण पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. आणि प्रसारासाठी रॅपिडो या योजनेच्या प्रसारासाठी रॅपिडो या कंपनीने करार केला आहे. हा पण एक महत्वाचा पॉइंट आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. स्वामीनाथन जानकीरमन यांची आरबीआयचे कोणत्या पदावर 2 वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे डेप्युटी गव्हर्नर. तर हा एक महत्वाचा पॉइंट आहे. हा तुम्ही लक्षात ठेवा. यावर नक्कीच परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर त्यांची 26 जून 2026 पासून नियुक्ती झाली आहे. तर त्यांची पहिली नियुक्ती 2023 मध्ये झाली होती. तर आरबीआय मध्ये एकूण 4 डेप्युटी गव्हर्नर असतात. तर त्यांच्यातील पहिल्या ज्या आहेत त्या आहेत स्वामीनाथन जानकीरमन, दुसरे आहे पूनम गुप्ता, तिसरे आहे सिरीष चंद्र मुर्मू आणि चौथा आहे रोहित जैन. तर हे 4 डेप्युटी गव्हर्नर असतात. तर त्यांच्यापैकी स्वामीनाथन जानकीरमन हा एक महत्वाचा पॉइंट आहे. त्यांची डेप्युटी गव्हर्नर या पदावर पुन्हा 2 वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. तर 26 जून 2026 रोजी ही पुनर्नियुक्ती झाली. तर हे महत्वाचे पॉइंट जे मार्क केले आहे तुम्ही लक्षात ठेवा. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. सिप्रीच्या 2026च्या अहवालानुसार 2025 मध्ये लष्करी खर्चाच्या बाबतीत भारत जगात कितवा क्रमांक आहे? तर भारताचा आहे 5वा क्रमांक. तर भारताने 92.1 अब्ज डॉलर लष्करी खर्च केला आहे. तर अमेरिका पहिल्या आणि चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर भारताकडे जानेवारी 2026 पर्यंत 190 अण्वस्त्रे असल्याचा अंदाज आहे. तर सिप्री हा जो अहवाल आहे त्या 2026च्या अहवालानुसार 2025 मध्ये लष्करी खर्चाच्या बाबतीत भारताचा क्रमांक आहे 5वा. तर हा एक महत्वाचा पॉइंट आहे. तर याच्यात भारताने किती लष्करी खर्च केला हा पण एक महत्वाचा पॉइंट आहे. हा लक्षात ठेवा. आणि अमेरिका पहिल्या आणि चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा पण एक महत्वाचा पॉइंट आहे. हे पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवा. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. औद्योगिक पार्क विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने कोणते नवीन पोर्टल सुरू केले आहे? तर याचं उत्तर आहे भव्य पोर्टल. भव्य पोर्टल हे याचं योग्य उत्तर आहे. तर भव्यचा फुल फॉर्म आहे भारत औद्योगिक विकास योजना. मंत्री पियुष गोयल यांनी हे पोर्टल सुरू केले आहे. तर 33,660 कोटी या रुपयांच्या योजनेत 51 आणि 49 अशी भागीदारी असेल. तर औद्योगिक पार्क विकसित करण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. तर हे त्याचा उद्देश लक्षात ठेवा. पोर्टलचे नाव लक्षात ठेवा, भव्य पोर्टल. त्याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, भारत औद्योगिक विकास योजना.
कोणत्या मंत्र्यांनी हे पोर्टल सुरू केले आहे हे लक्षात ठेवा, पियुष गोयल. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. आशियाई वैयक्तिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारत मध्ये महिला गटात सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे? तर याचं उत्तर आहे सविता श्री भास्कर. सविता श्री भास्कर. तर 19 वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर सविता श्री भास्करने हा विजय मिळवला. ही स्पर्धा मंगोलिया येथे पार पडली. तर ती 2027च्या फिडे महिला विश्वचषकासाठी ही पात्र ठरली आहे. तर आशियाई वैयक्तिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2026 ही स्पर्धा तुम्ही लक्षात ठेवा. तर महिला गटात त्यांनी कोणते पदक जिंकले आहे? पदक पण लक्षात ठेवा, सुवर्ण पदक आहे. आणि त्यांचे नाव लक्षात ठेवा, सविता श्री भास्कर. आणि ही जी स्पर्धा आहे आशियाई वैयक्तिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप ही मंगोलिया येथे पार पडली. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. आणि याद्वारे ते फिडे महिला विश्वचषकासाठी पात्र ठरल्या. हा पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच दर्जेदार प्रश्नांसाठी आजच MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.